माझं काय चुकलं, का माझ्या एकट्याच्या एवढा छळ होतो. 30 गुन्हे त्यांच्यावर दाखल आहे, 30 गुन्हे. आणि हे मी नाही दाखवत आहे, हे त्यांच्या प्रभागात वाटले जात आहेत. जो घात झालाय ना माझा, केसाने जो गळा कापलाय त्याचं उत्तर निश्चित देईल. बीजेपी कार्यालयावर हल्ला करणारा सुधाकर बडगुजर ह्याचेच पोरं. इतका मोठ्या आरोपी बरोबर तो दारू पिऊन धिंगाणा घालून नाचत होता. त्या ब्लास्टचा मेन मुख्य आरोपी सलीम कुत्ता, त्या कुत्त्याबरोबर तो नाचणारा सुधाकर बडगुजर. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. जो उत्मात केलाय शेवटी ते देवेंद्रजी. Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. भाजप निष्ठावंतांना डावलून जे नवीन लोक पक्षात आलेले आहेत त्यांना संधी द्यायला भाजपनं सुरुवात केलेली आहे असे आरोप भाजपवरती केले जात आहेत. आणि असेच भाजपचे एक निष्ठावंत जे यापूर्वीसुद्धा नगरसेवक राहिलेले आहेत असे मुकेश शहाणे आपल्यासोबत आहेत. नाशिकचं राजकारण ज्या मुद्द्यावरनं तापलं किंवा ज्या एका वॉर्डच्या फाईटवरनं तापलं त्या वॉर्डमध्ये आता ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले आहेत आणि तिकडनं ते निवडणूक लढवणार आहेत. माझा पहिला प्रश्नच तुम्हाला हा आहे की असं काय नेमकं घडलं की तुम्हाला डावलून किंवा तुम्हाला अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवण्याची वेळ तुमच्यावर कशामुळे आली, काय नेमकं घडलेलं होतं. एबी फॉर्मचे घोळचे आहेत त्याच्यावरनं सुद्धा सगळीकडे बातम्या आल्या, सगळं झालं, पण इन रियालिटी काय झालेलं होतं, ही वेळ कशी आली की भाजप खरंच निष्ठावंतांना डावलायला त्यांनी भाजपनं सुरुवात केलेली आहे असं म्हणायचं? नाही, मला भारतीय जनता पार्टीने मला न्याय दिला होता, मला एबी फॉर्म दिला, परंतु काही विशिष्ट व्यक्ती ह्या पक्षात आत्ता प्रवेश करून आले. ते खरं तर व्हायला नको होतं. तुम्ही मागील काळात बघितला असेल तर इतका मोठ्या आरोपीबरोबर तो दारू पिऊन धिंगाणा घालून नाचत होता. ज्या लोकांचे घरं उद्ध्वस्त झाले, जो ब्लास्ट झाला मुंबईमध्ये, त्या ब्लास्टचा मेन मुख्य आरोपी सलीम कुत्ता, त्या कुत्त्याबरोबर तो नाचणारा सुधाकर बडगुजर, त्याच्याबरोबर त्याला पक्षात घेतलं. ते व्हायला नको होतं, परंतु काही वरिष्ठांचा आग्रह होता त्याला घ्यायचं घेतलं. आम्ही शांत बसलो, परंतु त्याची विकृती तो कधी घाणेरडी सोडणार नाही. मागील काळात शिवसेनेत होता त्यावेळेसही त्यांनी असंच केलं आणि आत्तासुद्धा देखील त्यांनी असंच केलेलं आहे. पक्षाने मला तिकीट दिलं, पक्षावर मी काही कुठली टीका टिप्पणी करणार नाही, परंतु हा विकृती सुधाकर बडगुजर यांनी जे काही फॉर्म चोरून जो एबी फॉर्म घेऊन आला आणि त्याचा टाईम माझा टाईम, एबी फॉर्म घेऊन मी प्रथमदर्शी फॉर्म आणि दुसरा एबी फॉर्म मी एकत्र लावून सबमिट केले आणि त्यांच्या डोक्यात विकृती असल्या कारणाने त्यांनी पहिल्या दिवसापासून प्रत्येक दिवसाला फॉर्म भरले होते आणि माझा टायमिंग बघून त्यांनी त्या फॉर्मला तो एबी फॉर्म लावला आणि माझा एबी फॉर्म बाद झाला. तिथे त्यांच्याशी आम्ही जेव्हा बोललो तेव्हा त्यांचं असं म्हणणं आहे की ही चूक त्यांची किंवा भाजपकडनं करण्यात आलेली नाही आहे. ही एबी फॉर्म काय पळवले किंवा चोरले किंवा जास्त घेतले अशातलं काहीच झालेलं नाही आहे. ती तिकडे झालेली चूक होती किंवा तो जो काही गोंधळ झाला त्याच्यातनं तसं झालेलं आहे आणि मुकेश शहाणे सुद्धा आमचेच आहेत बाबा असं त्यांचं म्हणणं आहे. एबी फॉर्म चोरायची सवय लोकांना माहिती आहे. तुमच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून, पेपरच्या माध्यमातून लोकांना कळाले कशी पळापळ झाली, काय झालं, तुम्ही सगळ्यांनी बघितलं. या चोराने ते फॉर्म, त्याचेच लोक त्या गाडीच्या मागं लावले, त्या चोराने ते फॉर्म चोरले आहे. ही काही घेऊन आणि आता सिंपत्ती घ्यायची. माझ्यावर जो अन्याय झाला आहे त्यांना लोक त्यांची जागा दाखवत आहे, त्यांना कुठल्याही दारात कोणी उभं करत नाही. म्हणून म्हणायचं मुकेश पण आमच्या परिवारातला आहे, कुठंतरी सहानुभूती घ्यायची माझी, हा प्रकार त्यांचा चाललेला आहे. पण म्हणजे काय त्यांचं म्हणणं म्हणजे आता त्यांच्या पक्षप्रवेशाला खरं तर भाजपमध्ये प्रचंड विरोध झालेलाच होता, आमदारांकडनं विरोध झालेला होता. अनेक भाजपमध्ये नुकते जे झालेले प्रवेश आहेत, पक्षप्रवेश आहेत, त्याच्यावरनं नाशिकमध्ये खूप मोठं नाराजी नाट्य आपल्याला बघायला मिळालं. तिकडे देवयानी फरांदे त्या नाराज झालेल्या होत्या. तर कुठेतरी भाजपचं जे नेतृत्व आहे नाशिकमधलं, गिरीश महाजन असतील किंवा इतर नेते असतील, आता मुख्यमंत्रीसुद्धा हे सगळं झाल्यानंतर काही प्रमाणात स्वतः याच्यामध्ये लक्ष घालायला त्यांनी सुरुवात केली, पण कुठेतरी स्थानिक पातळीवरती नेतृत्व कमी पडतंय असं याच्यातनं वाटतंय का? नेतृत्व कमी नाही, परंतु वरिष्ठांनी निर्णय घेतल्यावर खालचं नेतृत्व करणार काय?
परंतु हा प्रवेश व्हायलाच नको होता. आज संपूर्ण पक्ष वेठीस धरलेला आहे. पक्षाचं इतकं छान वातावरण होतं का याच्यासारख्याची गरज पण नव्हती. आज त्याच्या प्रभागात त्याला निवडून यायला अडचण होती आणि त्याच्या मुलाला वाचवण्यासाठी फक्त ह्या निवडून येण्यासाठी आणि मुलाला वाचवण्यासाठी, स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी फक्त हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. बाकी काही नाही. पण नको होतं व्हायला ते झालं आहे. परंतु ही जनता आहे, पब्लिक हे सब कुछ जानती. त्यांची जागा त्यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही. विधानसभेला आपण बघितलेलं होतं की त्यांनी खरं तर भाजपच्या विरोधातच निवडणूक लढवलेली होती. पण कुठेतरी आता म्हणजे त्यांच्यावरती आरोप होते म्हणून त्यांनी भाजपत पक्षप्रवेश केला असं तुम्ही म्हणालात. पण भाजपवरती हा कायमच आरोप केला जातो की भाजप दरवेळेलाच अशाच नेत्यांना घेतं, असेच कार्यकर्ते पदाधिकारी सगळ्यांचंच इन्कमिंग भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आणि त्याचं कारणच आहे की ज्या ज्या लोकांवरती चौकशी आहेत, ज्या ज्या लोकांवरती आरोप आहेत, ते सगळेच शेवटी स्वतःचा पक्ष सोडून भाजपमध्ये येतात आणि मग त्यांच्यावरच्या त्या केसेस मिटवल्या जातात असं म्हटलं जातं. स्थानिक पातळीवरती सुद्धा तुम्हाला हे दिसतंय का होताना? आता मी त्या पक्षात नाही. मी आज अपक्ष निवडणूक लढवतो. त्याच्यामुळे पण तुम्ही काम केलेलं आहे ना पक्षात. आता तर नाही आहे ना. मागचं काय झालं आता आपल्याला काय, त्यांनी त्यांचं सांभाळावं. जे भोगायचं ते तर भोगावं लागणार आहे त्यांना. आणि अतिशय घाणेरडी परिस्थिती ह्या एका व्यक्तीमुळे पूर्ण शहरात झालेली आहे. तुम्ही एखाद्या गल्लीत उभे राहिले, एखाद्या मोठ्या चौकात उभे राहिले तर या व्यक्तीला किती शिव्या बसतात, किती ह्या व्यक्तीमुळे किती लोक पक्षाला काय बोलतात हे फक्त तुम्ही तुमच्या माध्यमातून तुम्ही इथं ऐकू शकता. याचं उत्तर द्यायची मला गरज नाही. असं म्हटलं जातं की काय स्थानिक पातळीवरचे मुद्दे वेगळे असतात. स्थानिक पातळीला काय काम किती केलं जातं किंवा उमेदवार बघितला जातो पक्षापेक्षा. पण तरीसुद्धा सुधाकर बडगुजर हे आता किंग मेकर झालेले आहेत किंवा त्यांनी नाशिकची निवडणूक फिरवली आहे असं सुद्धा त्यांच्याबद्दल आता बोललं जात आहे. तर हे भाजपनी नवीन लोकांवरती टाकलेला हा जास्त विश्वासाचा फटका भाजपला बसू शकेल इथे. आणि तुम्हाला तुमच्या वॉर्डमध्ये किंवा तुम्हाला निवडून येण्यासाठी खरंच इथली जनता कामं बघतीये, पक्ष बघतीये का उमेदवार बघतीये? तुम्ही काय बघितलंय? अतिशय चांगला प्रश्न जवाब. इथली जनता कामं पण बघते, स्थानिक आहे का ते बघते, काम आहे का ते बघते आणि सर्व समोरच्याचं बॅकग्राऊंड पण बघते. ह्या समोरच्याचं बॅकग्राऊंड इतकं घाणेरडं आहे म्हणजे बाप बेटे, बापावर एवढे गुन्हे, सलीम कुत्त्यासारखे मोठमोठे गुन्हे, अनेक ईडीच्या चौकशा, अँटी करप्शन चौकशा, मुलावर 307 सारखा गुन्हा दाखल आहे. जो की प्रशांत जाधव नामांकित वकील, सर्वसाधारण कुटुंबातला, त्याची काही चूक नाही. पण त्याच्यावर गोळीबार करण्यासारखा मोठा आरोप सिद्ध होत होता. ती चौकशी चालू होती. त्या चौकशीला कुठंतरी घाबरून मग त्यांनी जो सगळा प्रयोग केला त्याला निष्पन्न झाला त्याच्यावर तो गोळीबाराचा गुन्हा. असे मोठे आणि त्याची विकृतीच आहे या परिवाराची, गुन्हेगार प्रवृत्ती करायची यांची प्रवृत्तीच आहे. तुम्ही बघितलं तर ह्या लोकांवर सुधाकर बडगुजरवर गुन्हे बघाल ना तुम्ही, तर हे गुन्हे बघा, 30 गुन्हे त्यांच्यावर दाखल आहे. 30 गुन्हे. आणि हे मी नाही दाखवत आहे, हे त्यांच्या प्रभागात वाटले जात आहेत. स्वतःच्या सुधाकर बडगुजर 25 मध्ये आहेत, त्यांच्या ह्याच्यात वाटले जात आहेत. कोण वाटतंय? समोरचे उमेदवार स्थानिक लोक वाटत आहेत का गुन्हेगार नको? कारण की तिथले स्थानिक 15-20 कुटुंब आज काय भोगतायत त्यांना माहिती आहे. यांच्याबरोबर कामाची लालच द्यायची, तुम्हाला काम देतो आणि त्यांच्याकडनं गुन्हे करून घ्यायचे. ते गुन्हे झाल्यानंतर स्वतःचा पोरगा सेफ करायचा आणि त्या समोरच्या पोरांना जेलमध्ये टाकायचं. मोक्यासारखे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहे. आणि त्यांना कुठं घरच्यांना किराणा आहे, दवाखान्याला पैसे आहे, कधी विचारायचं नाही. अशी विकृतीचे लोक, तिथली स्थानिक जनतासुद्धा वैतागली आहे. तिथलं बघून आणि इथली जनता सुज्ञ आहे. माझे माय माऊली, माझे ज्येष्ठ श्रेष्ठ इथले खूप सुशिक्षित आहेत. त्यांना कळतंय, ते सगळे बघतायत आजूबाजूचं. त्याच्यामुळे तो सगळा निर्णय होईलच तो. पण म्हणजे ते किंग मेकर ठरतील वगैरे यात काही तथ्य नाही असं म्हणजे तुम्हाला त्यांची कॉम्पिटिशन वाटत नाही का? ते तुम्हाला तुमचे प्रतिस्पर्धी ह्याच्यामध्ये वाटत नाही? नाही वाटत. काय कसं वाटणार? तो आत्ताचा आलेला आहे. माझ्या इथं त्याचं मतदान नाही, मतदान यादीत नाव नाही. सगळ्यात महत्त्वाचं प्रभाग 29 मध्ये, ह्या प्रभागामध्ये त्याचं मतदान नाही, त्याचं घर नाही, त्याचं दार नाही, त्याचं ऑफिस नाही. कसे लोक इथं त्यांना मान्य करणार?
आणि एका कुटुंबात लोकांचा खूप रोष आहे. आई, बाप, मुलगा. खरं तर या इलेक्शनमध्ये लहान लहान पोरं उभे राहिले असते तर पूर्ण परिवार उभा राहिला असता आणि त्यांना विकासच करायचा आहे. तर घरात एक कोणी नगरसेवक असलं तर चालतंय. जर खरंच तुम्हाला जनतेची सेवा करायची आहे ना, तर एक नगरसेवक तुम्हाला भरपूर झालं घरात. का तुम्हाला आई लागते, का तुम्हाला मुलगा लागतो, का बाप लागतो, का एका कुटुंबातले, का तुमच्याकडे कार्यकर्ते नाही आहे? कार्यकर्ते तुम्ही मोठे नाही करू शकत, नाही करू शकत. परंतु वृत्ती फक्त महापालिकेत जाऊन कसं आपलं पोट मोठं करता येईल हेच त्यांचं ध्येय आहे फक्त, बाकी काही नाही. अहो प्रभागातले कामं त्यांच्या कंपनीच्या नावावर आहे. लक्षात घ्या, जे प्रभागातले रस्त्याचे कामं निघू द्या, इलेक्ट्रिकलचे निघू द्या, पाणी पुरवठ्याचे निघू द्या, पंपिंग स्टेशनचे निघू द्या, हे सगळे कामं त्यांच्या कंपनीच्या नावावर आहे. आता तर त्यांनी इतकी मोठी युक्ती लावलेली आहे, ते बोलणार नाही मी. त्यांच्याच घरातले मित्र परिवारांच्या नावावर काय काय करून ठेवलं आहे ना, सगळं काढतो ना मी पण. मी पण काही सर्वसाधारण कुटुंबातला आहे, मी पण काही शांत बसणार नाही. मला जी उभारी माझ्या मायमाऊलीने दिली ना, परवा तुम्ही माझी रॅली बघितली असेल, मला खूप हुरूर आला आहे आणि उत्तर देईल त्यांना मी त्याच्या पद्धतीने. जो घात झाला आहे ना माझा, केसाने जो गळा कापला आहे त्याचं उत्तर निश्चित देईल मी. पण तुम्ही पक्षावर म्हणजे भाजपवर तुम्ही नाराज आहात असं म्हणायचं? इतक्या वर्षांचं तुमचं त्यांच्याबरोबरचं काम आहे किंवा तुम्ही एक निष्ठावंत म्हणून राहिलेला आहात त्या पक्षाचे. आज हे जे काही घडलेलं आहे याच्यामुळे नाराजी आहे मनात कुठेतरी? मनात नाराज आणि शेवटी म्हणायला लागले ना, एक काळ पक्षाच्या कार्यालयावर हल्ला झाला, एवढे लोक होते. सुधाकर बडगुजरच करणारा होता. BJP कार्यालयावर हल्ला करणारा सुधाकर बडगुजर ह्याचेच पोरं. परंतु आपल्या कार्यालयावर हल्ला झाल्यानंतर शिवसेनेच्या कार्यालयावर हल्ला करणारा आजपर्यंत कोणी पैदा नाही झालं. तो मी केला. समोरून दगडफेक झाली, जीव धोक्यात टाकून आम्ही अंगावर घेतलं. तर कुठंतरी म्हणायला तर लागणार ना, वरिष्ठांनी तो निर्णय 100% माझ्या बाजूनीच घ्यायला हवा होता. ऐकत कसा नाही, ऐकत कसा नाही, कोण लागून गेला तो एवढा. परंतु जाऊ दे, आता आपण लढाई करतोय. गिरीश महाजनांनी तुमची समजूत घालायचा प्रयत्न केला, तुम्ही माघार घ्यावीत म्हणून तुमच्याशी त्यांनी बोलणं करायचा प्रयत्न केला, तुमच्यात बैठक झाली, हे सगळं झालं. याच्यात त्यांचं काय म्हणणं होतं? त्यांनी तुम्हाला काय समजावण्याचा प्रयत्न केला? तुम्ही तुमची बाजू त्यांच्यासमोर मांडली होतीत का? काय बोलणं काय झालं होतं एक्झॅक्टली? मी जास्त काही बोललो नाही, परंतु त्यांच्या बोलण्यात मला एकच कळालं का त्या समोरच्याला मला कसं अडचणीत आणायचं आणि माझं कसं खच्चीकरण करायचं. लढायचं होतं तर तो सांगून लढला असता, आपण मस्त लढलो असतो. पण एकीकडं घरातले माझ्याकडं पाठवायचे, गिरीश भाऊकडं पाठवायचे आणि गिरीश भाऊंना उलटं सुलटं सांगायचं. ते झालं. आता त्याच्यावर मला काही विषयच घ्यायचा नाही. आता मी एकदम आनंदाने प्रचार चालू आहे माझा, एकदम चेहरा हसमुख राहू. परंतु भाऊक नक्की आहे मी. माझं काय चुकलं, का माझ्या एकट्याचा एवढा छळ होतो, का सर्वसाधारण माणसाला एवढं सगळं करून हे फळ भोगावं लागतं. मला कुठंतरी मोठ्या प्रमाणात दुःख वाटतं. मुख्यमंत्र्यांशी तुमचं काही बोलणं झालेलं होतं का या संदर्भामध्ये? त्यांच्याशी काही कॉल झाला का किंवा त्यांनी तुमच्याशी तुमची समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता? त्या विषयावर मी थोडं बोलणं टाळणार आहे, कारण की देवेंद्रजींनी खूप काही माझ्यासाठी केलं या ज्या 1-2 दिवसाच्या घडामोडी झाल्या त्याच्यासाठी. परंतु देवाभाऊसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नाराज आहे त्यांच्यावर. येत्या काळात त्यांचं काय होईल तुम्ही सगळेजण बघाल. आता या निवडणुका आहेत, निवडणुका पुढं चालू आहेत, त्याच्यामुळं थोडं शांतता आहेत. परंतु निश्चित येत्या काळात आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. जो उत्मात केला आहे शेवटी ते देवेंद्रजी आहे. चुकीला क्षमा नसते त्यांच्याकडे. पण जर ते स्वतः जर नाराज आहेत तर मग त्यांना वाचवतंय कोण? जाऊ दे, तुम्हाला माहिती आहे सगळं. मी काही कोणाचं नाव घेणार नाही, कोणावर टीका टिप्पणी करणार नाही. आज फक्त मी भाऊक आहे. मी जनतेच्या दारात जाईल, जनता माझ्याबरोबर आहे. माझी माय माऊली एक माझ्या तुम्ही रील बघा, माझी परवाची रॅली बघा, एक माझ्या आया बहिणींच्या डोळ्यात, ज्येष्ठ श्रेष्ठांच्या डोळ्यात पाणी आहे. आत्तासुद्धा मला भरून येतं आहे. परंतु
मला काही लोकांनी सांगितलं तर बास लढ फक्त तू, आम्ही तुझ्याबरोबर आहे. मी त्या पद्धतीने लढणार. फक्त लढ म्हणायचं आणि पुढे जायचं असं त्यांचं म्हणणं आहे. पण पक्षांनी कुठेतरी त्यांची बाजू ठामपणे घेतली नाही किंवा त्यांना जसं अपेक्षित होतं तशा पद्धतीनं त्यांना पाठिंबा मिळाला नाही. ते नेमके कुठे चुकले असा प्रश्न जो आहे तो त्यांनी पक्षाला विचारलेला आहे. पण आता त्यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरायचं ठरवलेलं आहे आणि स्थानिक पातळीवरचं राजकारण खूप वेगळं असतं. तुमचा ग्राउंडवरच्या लोकांची किती टचमध्ये तुम्ही आहात किंवा नाही आहात याच्यावरनं सुद्धा अनेक गणितं जी आहेत ती फिरत असतात, मतं जी आहेत ती फिरत असतात. त्याच्यामुळे या निवडणुकीत काय होतं ते बघणं अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे. काय होतं, मुख्यमंत्री याच्यावरती काही भूमिका घेतात का, नाशिकमध्ये काय होतं, त्या सगळ्याचे अपडेट्स घेऊन आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमचे जर काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता. आत्ता इथेच थांबते. कॅमेरामॅन मंदार चव्हाणसह देवयानी, नाशिक, मुंबई तक.